यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज दिनांक 18/8/2025 रोजी पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी टप्पा 2चा म्हणजे फेज 2चा जे समांतर यादीचा राऊंड होता, तर त्या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आलेली आहे। यामध्ये जे गुणवत्ता यादी आहे त्याला पुन्हा एकदा रिवाईज करण्यात आलेलं आहे। म्हणजेच अगोदरची जी 14 ऑगस्ट 2025 रोजीची कन्व्हर्जन राऊंडची जी रूपांतरित फेरीची यादी होती, ती गुणवत्ता यादी आता रद्द करून पुन्हा एकदा नव्याने त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे। आणि रिवाईज यादी जी आहे आज 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कारण 14/8/2025 रोजीची जी यादी आहे त्या यादीमध्ये काही गुणवत्ताधारक उमेदवारांची शिफारस झाली नसल्याचे उमेदवारांनी त्यांचे निदर्शनास आणून दिले होते। म्हणजेच हे जे पवित्र पोर्टलचे काम करणारी टीम NIC आहे आणि शिक्षण आयुक्त कार्यालय आहे त्यांच्या निर्देशास आणून दिली असता त्यांनी जे यावर तात्काळ निर्णय घेऊन सदर यादी आणि टॅब त्यांच्या पोर्टलवरून आज काढला होता। आणि त्यामध्ये जे काही तांत्रिक त्यांची समस्या होती ते दूर करून याबाबतची पडताळणी त्यांनी केली आणि गुणवत्ता यादी ऑनलाईन तयार करताना काही पात्र उमेदवारांचा 14/8/2025 रोजी जी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या यादीमध्ये तांत्रिक कारणास्तव समावेश झाला नव्हता। तर अशा उमेदवारांना आता त्यामध्ये समाविष्ट करून पुन्हा एकदा आज जे आहे ते यादी मागची रद्द करण्यात आली आणि 18/8/2025 आज सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली। आणि या सुधारित जी गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये उमेदवारांनी पुढील कारवाईसाठी त्यांचे जे काही व्यवस्थापन आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। म्हणजे मित्रांनो आता EO ZP नापासाठी CO आणि जे मनपा आहे त्याकरिता देखील त्यांचे कमिशनर वगैरे जे असतात आणि इतर काही संबंधित प्राधिकारी आहे नियुक्ती प्राधिकारी यांना जे आता आदेश देखील देण्यात येणार आहे। आणि पुढे उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जे काही काउन्सिलिंग असेल ते होणार आहे। दिनांक 14/8/2025 रोजी पवित्र पोर्टलवर जे काही सूचना सर्वसाधारण देण्यात आल्या होत्या उमेदवारांना ते इथे पुढे कायम असणार आहे। त्याच प्रकारचे जे सूचना आहे मित्रांनो तेच इथे रिवाईज लिस्टच्या संदर्भातल्या ते देखील व्यवस्थापन जे आहेत म्हणजे ZP नपा मनपा यांना देखील देण्यात आले। आणि जी काही यादी रद्द करण्यात आलेली आहे त्या यादी रद्द करण्यासंदर्भातलं कारण देखील त्यांना तेच देण्यात आलेलं आहे की तांत्रिक कारणास्तव अशी प्रकारची चूक झाली होती। त्यानंतर ती यादी रद्द करण्यात येऊन आज 18 तारखेला पुन्हा एकदा नव्याने ती सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 14/8 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जी यादी आहे ती रद्द झाल्यामुळे नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरून या यादीच्या अनुषंगाने पुढील कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये। म्हणजेच मित्रांनो 14 तारखेच्या संदर्भात कोणतीही कारवाई न करण्याची सूचना आहे। आणि आता पुढे 18/8ची जी यादी आहे त्या संदर्भात पुढील जे कारवाई करण्याची सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो ही दोन्ही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक असणार आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे व्हिडिओच्या।